आणि यानंतर बघूयात पुढची बातमी। भाजप आणि संघाच्या बैठकीमध्ये संघाने नाराजीचा सूर आळवल्याचं बघायला मिळतंय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठराविक नेत्यांशिवाय कुणीही बोलत नाही असं संघ म्हणतोय। अजित पवार आणि संघाच्या मदतीची गरज आहे असं भाजप म्हणतोय। अजित पवारांवरती टीका न करण्याची भाजपने आता संघाला विनवणी सुद्धा केलेली आहे। आणि याविषयी बोलूया, सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। सुशांत, एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, भाजप आणि संघ आणि संघाचे पदाधिकारी यांची खऱ्या अर्थाने ही बैठक झालेली होती आणि अजित पवारांवरती टीका न करण्याची विनवणी सुद्धा आता भाजप संघाला करताना दिसतोय। अगदी बरोबर आहे यामिनी, आपण जर बघितलं असेल तर नुकत्याच संघ पुरस्कृत मासिकामधून देखील अजित पवार यांना घेतलेल्या भूमिकेबद्दल टीका करण्यात आली होती। आणि काल जी बैठक झाली मुंबईमध्ये संघ आणि भाजपचे काही प्रमुख नेते होते, त्यामध्ये असं सांगण्यात आलं की विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांची गरज आहे, त्यामुळे कृपया अजित पवार यांच्यावर टीका करू नये अशी विनंती जी आहे ती भाजप नेत्यांकडून संघाला करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर काल जवळपास 2 तासाची बैठक झाली, यामध्ये काही विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काय करता येईल याबाबत देखील चर्चा झाली। मात्र यावेळी आपल्याला जे समजते त्यापासून संघाने देखील काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते भाजप नेत्यांकडे मांडलेले आहेत। हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो प्रखरपणे राज्यात मांडा। भाजपचे काही ठराविकच नेते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतात, बाकीचे बोलताना दिसत नाही असं देखील संघाचं मत जे आहे ते संघाने व्यक्त केले। त्याचसोबत संघाने लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्यावर भर देण्यासंदर्भात भाजप नेत्यांना काही निर्देश दिलेले आहेत। त्याच दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी दिवसात ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करा आणि मतदार नोंदणी ज्या मतदार यादीतून काही नावं अगदी सुशांत, तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने संघाने काही सूचना सुद्धा आता भाजपला केलेल्या दिसतात। धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।